मंडळी, आजचा प्रश्न एकच, चव भारी की नुसती सोशल मीडियावरची हाईप? नमस्कार ठाणेकरांनो, मी तुम्हाला घेऊन आली आहे ठाण्यातील अशा 3 कडक रेस्टॉरंटमध्ये, जिथे तुम्हाला मिळणार आहे भन्नाट जेवण आणि एक वेगळाच अनुभव. चला जाऊया पुन्हा एकदा आपल्या पोटावर प्रयोग करायला. सर्वप्रथम भेट देणार आहोत ब्लेबर ऑल डेला, कॅफे वाईब्स आणि ॲम्बियन्स आणि एशियन क्युझिन अनुभवायला. त्यानंतर जाणार आहोत नवगोमांतकमध्ये आणि त्यानंतर कुडोस प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये, जिथे मिळणार आहे ग्रेट शाकाहारी मेजवानी. सो आवर फर्स्ट स्टॉप इज हिरानंदानीमधील द वॉक येथील ब्लेबर. इथलं इंटेरियर पाहिल्यावर पहिल्यांदा वाटतं आपण एखाद्या युरोपियन कॅफेमध्ये आलो आहोत. सुंदर डेकोरेशन, काम ॲटमॉस्फिअर आणि फोटोसाठी परफेक्ट स्पॉट, यामुळे इथल्या ॲम्बियन्सची वाईब कमाल वाटते. फुल फॅमिली डायनिंगसाठी सुद्धा इथे भरपूर स्पेस अवेलेबल आहे. शायनिंग मारत एशियन क्युझिन ट्राय करण्यासाठी ह्या चॉपस्टिक हातात तर घेतल्या, पण बाप जन्मात खाता येत नसल्यामुळे नॉर्मल चमच्यावर घसरत ही मशरूम सुशी ट्राय केली. पायनॅपल ज्यूस बरोबर सेफ साईड एक पास्ता मागवला आणि बाव ट्राय करण्यासाठी ऑर्डर दिली. पास्ता अस्सल इटालियन चवीचा आहे. विचारच करत होते की ऑर्डर अजून कशी काय आली नाही, तितक्यात ऑर्डर आली ना राव. आणि मग काय, बावचा रंग इतका वेगळा की आधी फोटो काढावं की खावं हे समजतच नव्हतं. जनरली हा नेहमीच्या पावासारखा नसतो, तर तो स्टीम केलेला असतो, त्यामुळे तो अतिशय मऊ असतो. या मऊ पावाच्या आतमध्ये छान चटपटीत स्टफिंग केलेली असते. इथला ॲम्बियन्स नक्कीच हायलाईट आहे, पण काही पदार्थांमध्ये चवीपेक्षा प्रेझेंटेशनवर जास्त भर दिल्यासारखं वाटलं. त्यामुळे इंडियन फूड लव्हरसाठी चव अजून थोडी बोल्ड असली असती तर मजा आली असती. बट इट्स फ्लेवरफुल हेवन अँड पॅराडाईज फॉर एशियन फूड लव्हर्स. ओव्हरऑल फूड इज गुड, बट आता बजेटबद्दल बोलायचं झालं तर नेहमीच्या कॅफेपेक्षा इथल्या किमती थोड्या जास्त वाटू शकतात. जर तुम्हाला महाराष्ट्रीयन आणि कोकणी फ्लेवर्स आवडत असतील तर मानपाड्यातील गोमंतक हे ठिकाण नक्की ट्राय करायला हवं. गोमंतकची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथली साधी आणि कौटुंबिक वाईब. इथे व्हेज ऑप्शन कमी असले तरी थाली फूड क्वालिटी आणि टेस्ट कमाल आहे. गरमागरम खुसखुशीत वडे, मसालेदार पनीर आणि थंडगार सोलकढी, मालवणी चवीची एकदम परफेक्ट मेजवानी. तुम्ही इकडलं फूड नक्कीच ट्राय करू शकता. जर तुम्हाला नॉर्मली चिल करायचं असेल तर कुडोस हे अगदी योग्य ठिकाण आहे. हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. मित्रांनो, आम्ही कुडोसमध्ये एकाच वेळेस नूडल्स, पास्ता आणि राईस तिन्ही मागवलं. म्हणजे डाएट नावाच्या पक्षाची आम्ही अशी काही शिकार केली आहे की तो बिचारा परत कधी आमच्याकडे बघणारच नाही. जेव्हा समोर कार्बोहायड्रेट्सचा असा त्रिवेणी संगम असतो, तेव्हा वजन मोजायचं नसतं, तर फक्त ओरपायचं असतं. आमच्यासारख्या यूट्यूबर्ससाठी फोटो काढेपर्यंत कोणी हात लावायचा नाही, हा नियम फक्त 10 सेकंद टिकतो. तर ओव्हरऑल फूड खूपच चांगलं होतं, ॲम्बियन्स मस्त होता आणि फॅमिली सोबत वेळ तर आणखीच खास झाला. जर तुम्ही ठाण्यात चांगले फूड ऑप्शन शोधत असाल तर ही ठिकाणं तुमच्या लिस्टमध्ये असायला हवीत. मुली म्हटलं की गप्पा आल्याच. एका बाजूला आमचा मित्र इतक्या सिन्सिअरिटीने खातो जसं उद्या परीक्षा आहे, आणि दुसऱ्या बाजूला मुलींच्या गप्पांचा सिलेबस अजून संपलेलाच नाही. मुली आणि गप्पा यांचं नातं म्हणजे वडा आणि चटणीसारखं, एकाशिवाय दुसरं अपूर्ण. तर मित्रांनो, हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमधून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.